आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात। तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार असं पटोलेंनी म्हटलंय। राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली पाहिजे होती, ती त्यांनी थेट माध्यमांना दिली, पटोलेंचा हा आक्षेप। थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकानं फोडलं असतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। थोरले मुंडे साहेब आज असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकाली मारलं असतं, पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता। खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यामुळे मुंडेंना देखील सहआरोपी केलं पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी। धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला हे हास्यास्पद आहे। हा राजीनामा एका प्रकारचं नाटक। प्रणिती शिंदे यांची धनंजय मुंडेंवर टीका। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करा, अशी ही मागणी। जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातोय, तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं। मला असं वाटतं राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी। दादांना माझी विनंती आहे की तुम्ही आता कबरात लाथ घालून त्याला बाहेर काढले, असंच आता त्याला आमदारकीतून बाहेर काढा आणि 302 मध्ये त्याला मुख्य आरोपी करा। सहआरोपी सुद्धा करू नका, त्याला मुख्य आरोपी करा। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतून झाली। खंडणीसाठी सातपुडा या धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली होती। याबाबत देखील SIT चौकशी झाली पाहिजे, भाजपचे आमदार सुरेश धस यांची मागणी। खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। हे सगळ्यांचे CDR चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। फोटो 2.5 महिन्यांपूर्वी आले तेव्हा नैतिकता कुठे होती? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल आहे। देशमुख हत्या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल तर मुंडेंना सहआरोपी करा, सोनवणेंची मागणी। मुख्यमंत्री त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहीत असणार, सगळ्यांना माहीत असणार, हे सगळे फोटो होते। तर हे फोटो त्याच वेळेस डिस्प्ले केले। नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवतो आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता त्यावेळेस काय घेतला नाही? संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती आलाय। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात आहे। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली, सूत्रांची ही माहिती।